आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. तर मला वाटतं क्वांटम जो आहे राजकीय क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरच्या लोकांच्या आयुष्यात आपण बदल घडवू शकतो की वैयक्तिक जीवन जगत असताना आपण समाजाच्या हिताचं देखील काही केलं पाहिजे. परंतु एक अशी यंत्रणा भारतीय जनता पक्षामध्ये आहे की जी तुमच्या कामाचं मूल्यमापन तटस्थपणे करत असते. दुसरा महत्वाचा फरक म्हणजे भारतीय जनता पक्षामध्ये घराणेशाहीला बिलकुल अजिबात स्थान नाही आणि सगळे मिळून माननीय गिरीश भाऊंच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आमची शक्ती नक्कीच कशी वाढेल या दृष्टीने आम्ही कामाला लागलो. केंद्रातील आणि राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या सरकाराचा प्रचंड फायदा जळगाव शहरातील अनेक प्रलंबित प्रश्न सोडवायला झाला. नमस्कार, तरुण भारत लाईव्ह मध्ये मी विकास चव्हाण आपलं हार्दिक स्वागत करतो. सध्याची राजकीय परिस्थिती, होणारे आरोप प्रत्यारोप आणि राजकीय चिखलफेक लक्षात घेता राजकारण हे भल्या माणसाचं काम नाही असं आपण बऱ्याचदा ऐकतो आणि त्यामुळेच सुशिक्षित लोक राजकारणापासून दूर राहतात. मात्र हा समज दूर सारत राजकारणाच्या माध्यमातून देखील समाजाची उत्तम प्रकारे सेवा करता येते याचे काही उत्तम उदाहरण समाजात आहे. त्यातले एक व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर राधेश्यामजी चौधरी. प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ, अभ्यासू व्यक्तिमत्व, स्वच्छ प्रतिमा असलेले राजकारणी अशी त्यांची ओळख आहे. ते सध्या भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणून राजकारणात सक्रिय आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने चर्चा करण्यासाठी आज आपण त्यांना आमंत्रित केलं आहे. डॉक्टर साहेब, तरुण भारत लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे. धन्यवाद. डॉक्टर साहेब, मुलाखतीच्या सुरुवातीला मला आपल्याला एक प्रश्न आहे की आपण वैद्यकीय क्षेत्रात उत्तम प्रकारे काम करत आहात, पण वैद्यकीय क्षेत्रात काम करत असताना राजकारणाकडे कसं आपण वळालं, त्यामागचं प्रेरणा काय किंवा राजकारणात यावं असं आपल्याला का वाटलं? माझं 8वी पर्यंतचं शिक्षण ग्रामीण भागात झालं होतं, त्याच्यामुळे ग्रामीण भागाशी एक चांगली नाळ जोडलेली होती. 8वी ते 12वी हा काळ माझा चोपड्यामध्ये गेला आणि चोपड्यामध्ये साहजिकच त्यावेळी काम करताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि संघ विचारांशी संबंधित लोकांचा संपर्क आला. त्याच्यानंतर वैद्यकीय शिक्षण घेऊन मी जवळपास 97 पासून जळगाव जिल्ह्यामध्ये आहे. फक्त पदव्युत्तर शिक्षणाचे 2 वर्ष सोडले तर मी 97 पासून आजपर्यंत जवळपास आता हा 28 वर्षाचा प्रवास आहे. हा सगळा जळगावमध्येच झालेला आहे. इंटर्नशिप पासून तर वैद्यकीय अधिकारी वगैरे सगळा. तर श्रीरोग तज्ज्ञ म्हणून शहरामध्ये मी सिव्हिलला आधी 2002 ते 2004 सिव्हिल हॉस्पिटलला होतो. 2004 पासून प्रायव्हेट हॉस्पिटल सुरू केलं. त्याच्यामुळे आजूबाजूच्या ग्रामीण भागाशी एकदम चांगला संपर्क होता. बालपण आणि सगळी जडणघडण ग्रामीण भागात झाल्यामुळे ग्रामीण लोकांशी संपर्क अतिशय चांगला होता. आणि हे काम करत असताना वैद्यकीय क्षेत्रामध्ये देखील आमची स्त्रीरोग तज्ञांची संघटना असेल, IM असेल, या संघटनेत देखील काम करायची संधी मिळाली आणि त्यावेळी देखील त्या संघटनेमध्ये त्या स्त्रीरोगचाशी संबंधित असलेल्या काही समस्या होत्या. प्रशासनाच्या सोबत काही समस्या होत्या. जळगावमध्ये सोनोग्राफी मशीन सील झाले, त्या काही समस्या होत्या. तर अशा विविध समस्या ज्या होत्या, विविध समस्यांच्या निमित्ताने विशिष्ट व्यावसायिक वर्ग असेल त्यांचं संघटन करण्याची संधी मिळाली आणि त्याच्यातनं काही प्रश्न कळले. ते प्रश्न कळल्यानंतर प्रशासनाकडे जावं लागलं, प्रशासनाशी भांडावं लागलं. तर एकंदरीतरित्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये अतिशय उत्तम काम आम्ही करत होतो किंवा वैद्यकीय क्षेत्राचा जो व्यवसाय आहे ते एक सेवा व्यवसाय आहे, त्याच्यामुळे समाधान देणारा व्यवसाय आहे तो. पण असं असताना देखील मला वाटतं की कुठेतरी मी किती लोकांचं काम वैद्यकीय क्षेत्राद्वारे करू शकेल, तर त्याला एक मर्यादा होती. बरोबर. राजकीय क्षेत्रामध्ये गेलं तर आपण हजारो लाखो लोकांच्या जीवनात परिवर्तन आणू शकतो. एखादं चांगलं धोरण असेल, त्याच्यामध्ये आपली भूमिका मांडून, एखादा प्रश्न असेल, जळगाव शहराशी संबंधित प्रश्न असेल, अशा वेगवेगळ्या गोष्टी की लाखो लोकांचं ज्याच्याशी संबंध आहे, लाखो लोकांच्या जिव्हाळ्याचा तो प्रश्न आहे, अनेकांचा आयुष्यामध्ये ज्याच्यात बदल घडू शकतो. तर मला वाटतं क्वांटम जो आहे राजकीय क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरच्या लोकांच्या आयुष्यात आपण बदल घडवू शकतो, ही एक भावना होती. एक तुम्हाला इंटरप्ट करतो सर, आपण उच्च शिक्षित आहात आणि सध्याची राजकीय स्थिती आपण जर लक्षात घेतली, होणारी आरोप प्रत्यारोप, चिखलफेक, या सर्व बाबी आपण लक्षात घेतल्या तर सुशिक्षित वर्ग हा राजकारणापासून लांब जातो असं वस्तुस्थिती आहे. पण असं असतानाही तुम्ही जो विचार आणला की बाबा राजकारणाच्या माध्यमातून समाजकार्य करता येतं, तर यामागचं ही प्रेरणा कशी? कारण जनरली आपण बघतो की राजकारण हे भल्या माणसाचं असं बोललं जातं, पण तुम्ही एक प्रसिद्ध डॉक्टर आहात, स्त्रीरोग तज्ज्ञ आहात, आपली वैद्यकीय क्षेत्राच्या माध्यमातून एक वेगळी ओळखही आहे, जनमानसामध्ये आपली प्रतिमा ही खूप चांगली आहे. पण असं असतानाही एकीकडे राजकारणाबाबत वेगळा भूमिका लोकांची आहे किंवा वेगळा विचार आहे, असं असताना आपण राजकारणात येण्याचा विचार का केला? माझे वडील शिक्षक होते
माझे पंजोबा सामाजिक चळवळीमध्ये अतिशय सक्रिय होते आणि समाजामधल्या लहान मोठ्या तंट्यांमध्ये न्यायदानाची भूमिका ते बजवायचे. त्याच्यामुळे बालपणापासूनच कौटुंबिक एक पार्श्वभूमी होती की वैयक्तिक जीवन जगत असताना आपण समाजाच्या हिताचं देखील काही केलं पाहिजे. आणि तो विचार बालपणीच वडिलांकडून त्या पंजोबांच्या ऐकलेल्या गोष्टी असतील. वडील स्वतः एक अतिशय उच्च नीती मूल्यांचं पालन करणारे व्यक्ती ते होते आणि त्यांच्या माध्यमातून जे बाळकडू मिळाले की आपण स्वतःसाठी जगत असताना समाजासाठी जगण्याचा काहीतरी प्रयत्न केला पाहिजे. समाजाचा आणि देशाचा आपण काही लागतो अशा प्रकारचे विचार बालपणातच बिंबवले गेले. वैद्यकीय शिक्षण अतिशय बिझी असतं. ते 10-12 वर्ष तर काही इकडे तिकडे ढुंकायची आवश्यकता पडली नाही. पण प्रॅक्टिसमध्ये आल्यानंतर जो जनसंपर्क होता, वाढलेला जनसंपर्क असेल, या सगळ्या गोष्टी असतील आणि मी सांगितलं त्याप्रमाणे आमच्या श्री रोगतज्ञांची संघटना असेल, IMA असेल, अशा विविध संघटनांमध्ये ओढला गेलो आणि त्याच्यामुळे कळत नकळतच कधी राजकारणामध्ये प्रवेश झाला ते काही कळलंच नाही. नक्कीच. आणि हा जो प्रवास आपण जो सांगितला की कळत नकळत का होईना तुम्ही राजकारणात आलं आणि हल्लीच्या सुशिक्षित तरुणांना एक हा आदर्शच म्हणता येईल की त्यांनीही राजकारणात यावं आणि ज्या राजकारणाबद्दलची धारणा आहे चुकीची ती खोडण्यासाठी सुशिक्षित तरुणांनी प्रवेश केला तर तो नक्कीच त्याच्यात बदल घडेल. सर, माझा प्रश्न दुसरा असा आपल्याला आहे की आपण भाजपाचे जिल्हाध्यक्ष म्हणून सध्या कार्य करत आहात. यासह इतर अनेक जबाबदाऱ्या आपल्याकडे आहेत. तर सर, मला एकच विचारायचं की राजकारणात भाजपा आणि इतर पक्षामध्ये काय फरक आपल्याला जाणवतो की नेमका काय फरक आहे की भाजपात आपण काम करता कधी निवडली? तसे अनेक फरक सांगता येतील पण मला जे अनुभवाला आले ते काही महत्वाचे फरक मी आपल्याला सांगू इच्छितो. भारतीय जनता पक्ष जो आहे हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. या पक्षामध्ये तुम्ही कोणताही कार्यकर्ता जेव्हा काम करतो तर त्या प्रत्येक कार्यकर्त्याचं मूल्यमापन करणारी एक यंत्रणा या पक्षामध्ये अस्तित्वात आहे. ते तिसरा डोळा म्हणा, CCTV म्हणा, अदृश्य हे म्हणा, शक्ती म्हणा, परंतु एक अशी यंत्रणा भारतीय जनता पक्षामध्ये आहे की जी तुमच्या कामाचं मूल्यमापन तटस्थपणे करत असते. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याला त्याने जसं काम केलं त्या पद्धतीचा न्याय त्याला मिळतो. एक इतर कोणत्याही पक्षामध्ये अशी व्यवस्था नाहीये. दुसरा महत्वाचा फरक म्हणजे भारतीय जनता पक्षामध्ये घराणेशाहीला बिलकुल अजिबात स्थान नाही. इतर सगळे पक्ष आहेत की या पक्षांचे राष्ट्रीय अध्यक्ष जर आपण बघितले तर एकाच कुटुंबातले 4-4 पिढ्यांमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष आले. महाराष्ट्रातले स्थानिक पक्ष म्हणा किंवा काँग्रेस सारखे राष्ट्रीय पक्ष म्हणा. पण भारतीय जनता पक्षाचा 1980 नंतर एकही अध्यक्ष एकाच कुटुंबातला रिपीट झाला नाही. तर घराणेशाहीला न मानणारा हा पक्ष, कार्यकर्त्यांच्या कामाला आणि गुणवत्तेला महत्व देणारा हा पक्ष आहे. आणि इथला कार्यकर्ता जो आहे हा इथला कार्यकर्ता विचारधारेवर प्रेम करणारा कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळे काय होतं की कार्यकर्ता लहान मोठ्या स्वार्थासाठी कधी पक्षापासून प्रतारणा कधीच करत नाही. त्याला तिकीट नाही मिळालं तो नाराज होईल पण लगेच दुसऱ्या क्षणी तिकीट दुसऱ्याला ज्याला मिळालं त्याचा प्रचार करायला लागून जाईल. तर भारतीय जनता पक्षामध्ये जेव्हा मी सक्रिय झालो 2019 मध्ये तेव्हा देखील बऱ्याचदा काय होतं की एखादा नवीन माणूस पक्षामध्ये आला तर जुन्या लोकांना त्याची अडचण होते. पण भाजपमध्ये माझं अतिशय खुल्या दिलानं स्वागत झालं. तिथल्या प्रत्येक कार्यकर्त्याने मला लवकर स्वीकारलं आणि म्हटलं की एक चांगला माणूस, चांगल्या चारित्र्याचा माणूस, अभ्यासू माणूस असेल तर तो आपल्या पक्षात का नको. तर भारतीय जनता पक्षामध्ये चांगल्या गुणवत्तेच्या आणि क्षमतेच्या माणसाचं कार्यकर्ते नेहमी स्वागत करतात अशी जडणघडण त्यांची झालेली असते. बरोबर. तर एकंदरीतरित्या आपण सगळा राजकीय पक्षांचा इतिहास बघितला तर भाजपमध्ये फूट ही नगण्य झाली आहे आणि जे कोणी पक्ष सोडून गेले ते फार लवकर चूक कळल्यानंतर परत येतात किंवा परत यायचा प्रयत्न करतात. तर त्याच्यामुळे हा एक मोठा फरक भारतीय जनता पक्ष आणि इतर पक्षांमध्ये आहे की इथला कार्यकर्ता हा विचारधारेवर प्रेम करतो आणि कोणत्याही राजकीय पक्षासाठी विचारधारा प्राणवायू आहे. प्राणवायू, बरोबर. तो प्राणवायू भाजपमध्ये आहे. इतर पक्षांमध्ये विचारधारा जी आहे ती कशाची खातात ते इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांना माहित नाही. लहान मोठ्या स्वार्थासाठी कार्यकर्ते इकडे तिकडे जातात. बरोबर. आणि जात आणि पैसा या गोष्टींना इतर पक्षांमध्ये जे खूप मोठं महत्व आहे तेवढं महत्व भाजपमध्ये नाही. भाजप गुणवत्तेला बघते आणि इलेक्टिव्ह मेरिटला बघते. त्याच्यामुळे हा फरक मला नक्कीच जाणवला. नक्कीच डॉक्टर साहेब, जसं की आपण सांगितलं की भाजपाच्या कार्यकर्त्यांनी तुम्हाला लवकर स्वीकारलं आणि नक्कीच तुमचा स्वभाव, तुमचं कार्य हे असं आहे की कोणालाही आपलंसं करणार आहे, त्यामुळे त्यात शंका नाही. मला पुढचा प्रश्न तुम्हाला असा आहे डॉक्टर साहेब, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या त्या काही दिवसात जाहीर होतील. त्या अनुषंगाने आपण भाजपा जिल्हाध्यक्ष म्हणून या निवडणुकीकडे कसं बघतात? साधारणतः 2 महिने 16 दिवस मला जिल्हाध्यक्ष पदाचा पदभार घ्यायला झालं. तर आमचे महाराष्ट्राचे नेते आदरणीय देवेंद्रजी, आमचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय गिरीश भाऊ महाजन
यांच्या नेतृत्वामध्ये आमचे स्थानिक जे नेतृत्व आहे, स्मिताताई असतील, मंगेशदादा असतील, राजूमामा असतील, या सगळ्यांच्या मार्गदर्शनामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद कशी वाढेल या दृष्टीने आम्ही कामाला लागलोय. या 2 महिने 16 दिवसामध्ये मी आपल्याला सांगेल, पाचोऱ्यामध्ये अतिशय महत्वपूर्ण प्रवेश आमच्या तालुक्यात झाले, चाळीसगावमध्ये आमच्या भारतीय जनता पक्षामध्ये अतिशय महत्वपूर्ण प्रवेश झाले, पारोळा एरंडोलमध्ये अतिशय चांगले समाजामध्ये चांगलं स्थान असलेले प्रवेश आमच्याकडे झाले, अंबडेरमध्ये आमच्याकडे प्रवेश झाले, जळगाव ग्रामीण विधानसभेमध्ये आमच्याकडे प्रवेश झाले. म्हणजे माझ्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या 8ही तालुक्यातील 5ही विधानसभांमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचे पक्षप्रवेश आमच्याकडे झाले आणि त्याच्यामुळे पक्षाची नक्कीच ताकद वाढणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नगरपालिका ज्या आहेत, आमच्याकडे 8 नगरपालिका आहेत, नशिराबादची नगर परिषद आणि दुसऱ्या 7 नगरपालिका, अशा 8 नगरपालिका आणि 33 जिल्हा परिषदेचे सदस्य किंवा 33 गट आणि 66 पंचायत समितीचे गण आमच्याकडे आहेत. तर या प्रत्येक ठिकाणी मागच्या वेळी आमचे साधारणतः 11 जिल्हा परिषद सदस्य होते. तर माननीय गिरीश भाऊ महाजनांनी असा निश्चय केलाय की यावेळी 11 संख्या आम्हाला 20ची न्यायची आहे माझ्या पश्चिम क्षेत्रामध्ये. तर त्याच्यामुळे त्या दृष्टीने आम्ही कामाला लागलेलो आहे आणि चांगले कार्यकर्ते जोडायचं काम, त्याचबरोबर जे पदाधिकारी आहेत त्यांना पुन्हा ऍक्टिव्हेट करायच्या दृष्टीने संघटन पर्व आमचं जानेवारीपासून सुरू होतं. या संघटन पर्वामध्ये बूथचं गठन झालं, बूथ समिती झाली, बूथचं गठन झाल्यानंतर आमच्या शक्ती केंद्रांचं गठन झालं, शक्ती केंद्राचं गठन झाल्यावर आमच्याकडे मंडळाचं गठन झालं, मंडळाचं गठन झाल्यावर आमच्याकडे जिल्ह्याचं गठन झालं. एकंदरीत आमची संघटना बूथ पासून तर जिल्ह्यापर्यंत एक उत्तम अशी साखळी जी आहे ती तयार झालेली आहे. अनेक चांगले पक्षप्रवेश झालेले आहेत आणि सगळे मिळून माननीय गिरीश भाऊंच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आमची शक्ती नक्कीच कशी वाढेल या दृष्टीने आम्ही कामाला लागलो. डॉक्टर साहेब, जसं की चर्चेतून आपण सांगितलं की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद सदस्यांची संख्या 11 आपल्याला 20 पर्यंत न्यायची आहे. याच्यात एक प्रश्न असा मला उपस्थित होतो, आपण जिल्हा अध्यक्ष म्हणून काम तर करत आहात, तुमच्याकडे त्या व्यतिरिक्त महायुती समन्वयक ही जबाबदारी देखील आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष, त्यात महायुतीचे तुमचे घटक पक्षही आहेत की काही पक्ष सोबळाचा त्यांची चाचपणी करतायत. तर ही जी निवडणूक आहे ही महायुती म्हणून लढली जावी यासाठी आपण काही प्रयत्न करणार आहात का, किंवा जी इतर मित्र पक्ष काही सोबळाचा नारा देत आहेत वगैरे त्या परिस्थितीमध्ये? बघा, लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका संपल्या आहेत. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. त्याच्यामुळे प्रत्येक पक्षातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला असं वाटतं की मला संधी मिळाली पाहिजे. त्याच्यामुळे प्रत्येक पक्षाला आपल्या कार्यकर्त्यांची मर्जी सांभाळणं, आपल्या कार्यकर्त्यांचा भावनांचा आदर करणं हे प्रत्येक पक्षाला अगत्याचं आहे. त्याच्यामुळे इतर पक्ष बोलत असतील तर त्याबद्दल काही वावगं नाही. प्रत्येकाला आपला पक्षाचा विस्तार करण्याचा अधिकार आहे. परंतु महायुतीमध्ये लढणार की स्वतंत्र लढणार याबाबतचा निर्णय आमचे नेते, महाराष्ट्राचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्यांच्यासोबतचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय गिरीश भाऊ महाजन हे घेतील. ते जे निर्णय घेतील त्या निर्णयाला आम्ही बांधील आहोत. परंतु भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याने ही तयारी केली आहे की प्रत्येक बूथवर भाजप किंवा भाजप समर्थित उमेदवाराला 51% मतं कशी मिळतील या दृष्टीने आमचं संघटन काम करत आहे आणि त्या कामाला आम्ही लागलोय. महायुती करायची की नाही करायची, होईल की नाही होईल, हा सर्वस्वी निर्णय आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि माननीय गिरीश भाऊ घेतील. त्या निर्णयाला अनुसरून आमचं संघटन काम करेल. परंतु आम्ही जमिनीवर काम करायला सुरुवात केलेली आहे. नक्कीच. आणि एकंदरीत जमिनीवर काम करत असताना आपण प्रत्येक कार्यकर्त्याच्या भेटी घेत आहेत, तळागाळातल्या सर्व लोकांपर्यंत पोहोचताय आणि नक्कीच त्याचा फायदा तुम्हाला भविष्यात येणाऱ्या काळात होणारच आहे, त्यात शंकाच नाही. डॉक्टर साहेब, आपण राजकारणाच्या माध्यमातून तर काम करत आहेत, पण त्याच्या व्यतिरिक्त आपण स्वतः एक उपक्रम राबवतात, जळगाव फर्स्ट म्हणून. त्या उपक्रमाच्या माध्यमातून आपण शहरातील विविध मुद्द्यांना हात घातलाय आणि त्यातले बरेचसे मुद्दे आपण मार्गी लावले आहेत. त्यामुळे असे कोणते मुद्दे या आगामी निवडणुकीत तुम्ही प्रामुख्याने जनतेसमोर मांडणार किंवा त्या मुद्दे घेऊन तुम्ही निवडणुकीला सामोरे जाल? जळगाव महापालिकेचं जे क्षेत्र आहे, या जळगाव महापालिकेच्या क्षेत्रामध्ये संघटनात्मक दृष्ट्या त्या क्षेत्रामध्ये जबाबदारी संघटनात्मक माझ्याकडे नाहीये. परंतु आमचे नेते आदरणीय गिरीश भाऊ, आदरणीय राजू मामा, महानगराचे जिल्हाध्यक्ष दीपक भाऊ सूर्यवंशी यांनी आतापर्यंत काही गेल्या 2.5 महिन्यामध्ये माझ्याशी या विषयांवर चर्चा केली नाही. परंतु जेव्हा केव्हा माझे नेते आदेश देतील तेव्हा आम्ही जळगाव महानगरपालिकेला कोणत्या मुद्द्यांना प्राधान्य दिलं पाहिजे हा अजेंडा घेऊन जनतेसमोर आपण नक्कीच जाऊ. त्याचबरोबर जळगाव फर्स्ट ही अशी मुवमेंट आहे की जिथं ही अराजकीय चळवळ होती. जळगाव शहराच्या नागरिकांच्या हिताच्या, प्राधान्याच्या आणि जिव्हाळ्याच्या मुद्द्यांवर सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. यासाठी जळगाव फर्स्टद्वारे आम्ही प्रयत्न केला. मग या जळगाव फर्स्टच्याद्वारे
महामार्गाचं चौपदरीकरण हा विषय अनेक वर्ष प्रलंबित होता, त्याच्यासाठी आम्ही काम केलं. हुडकोवरचं कर्ज होतं, हुडकोवरचं कर्ज जे होतं 450 कोटीच्या वर हुडकोवर कर्ज होतं आणि त्या कर्जफेडीमुळे बँकेचे अकाउंट्स वगैरे सील व्हायचे, हा एक विषय होता. तदनंतर शहरातील 6 रस्त्यांचं अवर्गीकरण करून जवळपास 47 दारू दुकानांना अभय देण्याचा निर्णय देखील झाला होता 2017 मध्ये, मला असं वाटतं. तर असे विविध जे प्रश्न होते, शहरातील साफसफाईचा मुद्दा असेल, शहरामधील रस्त्यांचा मुद्दा असेल, शहरामधील पाणी व्यवस्थापनाचा प्रश्न असेल, अशा शहरातील नागरिकांच्या मूलभूत गरजांशी संबंधित जे विषय होते, शहरातील मनपाचे अखत्यारीतले दवाखाने असतील त्यांची दुरावस्था असेल, शहरामधील नगरपालिका, शहरामधील साधारणतः नगरपालिकेच्या अखत्यारीत असलेल्या शाळा असतील यांची दुरावस्था असेल, या अशा अनेक प्रश्नांवर आम्ही प्रशासनाला घेरून त्यामध्ये सकारात्मक निर्णय घेण्यासाठी भाग पडले. आणि गरज पडली तेव्हा मी महानगरपालिकेच्या क्षेत्रामधील अनेक प्रश्न सोडवण्यासाठी कोर्टाचा किंवा न्यायालयाचा देखील आधार घेतला. त्यामध्ये जनहित याचिका मी 3दा केल्या होत्या. एक हुडकोची कर्जफेड होती, त्या हुडकोच्या कर्जफेडीला मनपाचे कोणते ठराव आणि धोरणं कारणीभूत आहेत त्याविषयी एक याचिका केली होती. महामार्गाचं चौपदरीकरण व्हावं यासाठी महानगरपालिका आणि केंद्र सरकारमध्ये महानगरपालिकेच्या हद्दीतल्या त्या हायवेच्या मालकीविषयी वाद होता, त्यासाठी एक अवमान याचिका मी केली होती. त्याचबरोबर हे दारू दुकानांचं जेव्हा अवर्गीकरण झालं त्या विषयात देखील मी PIL दाखल केली होती आणि 35 ते 36 दिवसात सरकारने तो निर्णय देखील बदलला होता. म्हणजे एखादा प्रश्न सोडवण्यासाठी जन आंदोलन असेल, स्वाक्षरी मोहीम असेल, पदयात्रा असेल, सोशल माध्यम ट्विटर सारखी त्या ठिकाणी जाऊन प्रशासनाला किंवा मंत्र्यांना किंवा सरकारला अर्ज घालणे असेल, आणि हे सगळं करून प्रश्न सुटत नसतील तर न्यायालयाचा आधार घेऊन प्रशासनाला ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी भाग पाडणे, या सगळ्या मार्गांचा अवलंब जळगाव शहरासाठी जळगाव फर्स्टच्या माध्यमातून केला होता. आणि मला असं वाटतं की गेल्या 10 वर्षामध्ये केंद्रातील आणि राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या सरकाराचा प्रचंड फायदा जळगाव शहरातील अनेक प्रलंबित प्रश्न सोडवायला झाला. त्यामध्ये आपण म्हणाल तर हुडकोची कर्जफेडची माननीय देवेंद्रजी, गिरीश भाऊ आणि राजू मामांच्या संयुक्त प्रयत्नातून झाली आहे. ती कर्जफेड झाल्यामुळे येणारा जो मनपाकडे येणारा जो पैसा होता तो कर्जफेडीच्या व्याजाचा 4 कोटी पर मंथ जायचा, बरोबर, तर तो येणारा पैसा विकास कामांसाठी उरायला लागला. मनपामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे कर्मचारी जे आहेत त्यांची संख्या ही कमी आहे, अपेक्षेपेक्षा कमी आहे. तर आकृतीबंध जो आहे तो आकृतीबंध मंजूर झाला. महानगरपालिकेमध्ये अमृतची योजना जी होती ती केंद्र सरकार राज्य सरकारच्या माध्यमातून आली. मलनिस्सरणाची योजना त्या माध्यमातून आली. केंद्र सरकार आणि भाजपच्या राज्य सरकारच्या माध्यमातून बायोमेडिकल वेस्टचा प्रोजेक्ट जळगावमध्ये आला. इतकंच नाही की हा शिवाजीनगरचा उड्डाण पूल होता, या उड्डाण पुलामध्ये मनपाने स्वतःच्या वाट्याचा पैसा देखील भरला आणि तो आर्थिकरित्या पैसा देखील राज्य सरकारने भरला. पिंपळाचा उड्डाण पूल कार्यरत झाला. शहरामध्ये आनंद देवेंद्रजींनी आधी 50 कोटी दिले, मग 100 कोटी दिले. मागच्या 2.5-3 वर्षामध्ये पुन्हा जेव्हा महायुतीचं सरकार आलं 200 कोटीपेक्षा जास्त निधी माननीय गिरीश भाऊंच्या आणि राजू भाऊंच्या माध्यमाने शहरात आला. तर शहरातले अनेक प्रलंबित प्रश्न जे ते मार्गी लागायला सुरुवात झालेली आहे. आणि शहराचा जर विकास करायचा असेल तर केंद्रातल्या राज्यातल्या सरकार जे एका विचाराने एका दिशेने चालतंय त्याच दिशेने चालणारं सरकार महानगरपालिकेमध्ये आलं पाहिजे. आणि हेच गोष्ट आम्ही नागरिकांना पटवणार आहोत की गेल्या 10 वर्षामध्ये मनपाची रुळावरनं घसरलेली गाडी रुळावर आणण्यासाठी जे भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या माध्यमातून निर्णय झाले, आदरणीय गिरीश भाऊ असतील, देवेंद्रजी आहेत आणि आमचे राजू मामा आहेत, तर ही रुळावरनं घसरलेली गाडी रुळावर आणण्यासाठी जे निर्णय केंद्र आणि राज्याच्या सरकारच्या माध्यमातून झाले ते निर्णयांना पुढे नेण्यासाठी, विकासाचा वेग वाढवण्यासाठी पुन्हा कसं भारतीय जनता पक्षाला निवडून देणं आवश्यक आहे हा अजेंडा घेऊन आम्ही जनतेच्या समोर जाणार. सर, जसं की आपण सांगितले जळगाव शहराचे अनेक प्रश्न या गेल्या 10 वर्षात सरकारच्या माध्यमाने मार्गी लागले. हा झाला जळगावचा विषय. आपल्याकडे जबाबदारी आहे जिल्हाध्यक्ष म्हणून. तर ग्रामीण भागाचे काही प्रश्न किंवा इतर स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रश्न आहेत त्याकडे आपण कसं बघता आणि त्या दृष्टीने आपलं कसं नियोजन असणार आहे निवडणुकीच्या दृष्टीने? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आम्ही जनतेसमोर एक विकासाचा अजेंडा घेऊन जाणार आहोत. माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये केंद्रातील सरकार 2047 पर्यंत विकसित भारताच्या दिशेने वेगाने पुढे चाललंय. त्यालाच अनुसरून माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्राचं सरकार विकसित महाराष्ट्राचं विजन घेऊन चाललंय. आणि म्हणून त्याच धर्तीवर माननीय गिरीश भाऊंच्या नेतृत्वामध्ये आम्ही जळगाव जिल्ह्यामध्ये विकसित जळगाव जिल्हा हे विजन घेऊन जाणार आहोत. आता स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे काय आहेत की मूलभूत प्रश्न जे आहेत, वॉटर, गटर, मीटर हे प्रश्न असतील, आरोग्याचे प्रश्न असतील, शिक्षणाचे प्रश्न असतील, हे सगळे जे प्रश्न आहेत या सगळ्या ज्या मूलभूत सुविधा आहेत या मूलभूत सुविधांचा दर्जा सुधारण्याच्या दृष्टीनं भारतीय जनता पक्ष जेव्हा केव्हा पुन्हा सत्तेत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये येईल तर या मूलभूत सुविधांचा दर्जा सुधारण्याचा आम्ही प्रयत्न करू. शिक्षण असेल, शिक्षणाचा सुविधांचा विस्तार करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू.
त्याचबरोबर आरोग्याच्या सुविधांचा विस्तार करायचा प्रयत्न करू. आणि हे सगळं असताना केंद्रातील राज्यातील सरकारच्या मदतीनं नवीन काही प्रकल्प जे आहेत ते विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कसे येतील आणि नवीन प्रकल्पाच्या माध्यमातून रोजगाराची निर्मिती कशी होईल, नवीन विकास कामं कशी येतील. आता जिल्ह्याभरामध्ये आपण बघितलं तर रस्त्यांची अवस्था अतिशय उत्तम आहे. आपण 10 वर्षापूर्वी जिल्ह्यातले रस्ते बघा आणि आज 10 वर्षानंतर रस्ते बघा, यांची परिस्थिती अतिशय उत्तम आहे. तर त्याच्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रत्येक तालुक्याला, तर 40गाव मधले काही प्रश्न जे आहेत ते वेगळे आहेत, भडगाव मधले प्रश्न वेगळे आहेत, पाचोऱ्यातले प्रश्न वेगळे आहेत, एरंडोलचे प्रश्न वेगळे आहेत, पारोड्याचे प्रश्न वेगळे आहेत, आंबण्याचे प्रश्न वेगळे आहेत. तर या प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आमची टीम कामाला लागलेली आहे. लोकांच्या समस्या काय आहेत त्यांचं आम्ही वर्गीकरण 3 भागांमध्ये केलंय. एक म्हणजे मूलभूत समस्यांची संबंधित समस्या, दुसरे म्हणजे प्रलंबित असे कोणते प्रश्न आहेत की या शहराला संबंधित काही प्रलंबित प्रश्न आहेत आणि ते अनेक वर्ष प्रलंबित पण मार्गी नाही लागले, त्याच्यातल्या अडचणी शोधणे, त्या अडचणींचं सोल्युशन कसं निघेल त्यांच्या माध्यमातून त्याच्यावर विचार करणे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे विजनरी प्रोजेक्ट्स, की आपल्या शहरांमध्ये या शहराचं रूप पालटण्याच्या दृष्टीने, या शहरातील नागरिकांचं जीवनमान उंचावण्याच्या दृष्टीनं, या शहरातल्या किंवा या भागातल्या नागरिकांचं जीवनामध्ये एक अधिक सोयी सुविधा कशा येतील या दृष्टीनं काही नवीन प्रकल्प, पर्यटनाच्या दृष्टीनं प्रकल्प असतील तर अशा नवीन प्रकल्प जे आहेत, त्या नवीन प्रकल्प जे आहेत ते प्रकल्प प्रस्तावित करणे, अशा 3ही टप्प्यांवर आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करायला सुरुवात केलेली आहे. आणि नक्कीच आपण ज्या पद्धतीने कामाची जी मांडणी केली आहे, नक्कीच ही आपल्या अभ्यासूपणाचं ते उदाहरणच आहे. कारण की फक्त वल्गना न करता तर प्रॅक्टिकली काम कसं केलं जातं हे आपण आपल्या बोलण्यातून स्पष्ट होतंय. डॉक्टर साहेब, हा झाला विकासाचा मुद्दा आहे. आगामी काळात पक्ष संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने आपलं काय विजन असणार आहे, काय कशा पद्धतीने आपण काम करणार आहात? बघा, भारतीय जनता पक्षामध्ये कार्यकर्ता घडवण्याची एक प्रक्रिया आहे. हे कार्यकर्ता, उत्तम कार्यकर्ता घडवण्याची फॅक्टरी आहे. त्याच्या मागे आमचा विचार परिवार देखील आहे. विचार परिवारामध्ये सगळे निस्वार्थ माणसं आहेत, ज्यांना कोणत्याही पदावर राहायचं नाही. विचार परिवारातली प्रचारक मंडळी आमची मोटरसायकलवर फिरते, एसटी बसने फिरते, कोणत्याही सोयी सुविधा नको, कोणत्या हॉटेलला उतरत नाही, कार्यकर्त्याच्या घरी उतरतात, जेवायला कोणत्या तरी कार्यकर्त्याच्या घरी जातात. तर एक त्याग समर्पणाचा भाव असलेला विचार परिवार आमचा आहे. तर त्या विचार परिवाराचा इम्पॅक्ट कार्यकर्त्याच्या घडवणुकीवर नक्कीच होतो. आणि बहुतांश विचार परिवारातली काम करणारी आमची जी मंडळी निस्वार्थी अविवाहित आहे. लग्न केलं, बायका पोरं आले, कुटुंब आलं की तुम्हाला एक स्वार्थ असतो आणि त्या दृष्टीने तुम्ही काम करायला लागतात. तर विचार परिवारातली आमची बहुतांश माणसंही अविवाहित आहेत, राष्ट्राला स्वतःचं जीवन अर्पण केलेली माणसं आहेत. त्याच्यामुळे कोणत्याही स्वार्थाचा लवलेश त्यांना नसतो, कारण कुटुंब आलं की स्वार्थ येतो, मुलाचं काही करायचं, बायकोचं काही करायचं, कुटुंबाचं. तर ही एक सगळ्यात मोठी प्रेरणा आहे की विचार परिवारातली निस्वार्थ आणि समर्पित, राष्ट्राला समर्पित केलेली माणसं जी आहेत ती आमची घडवणूक करतात. तर त्याच्यामुळे माझ्यातला कार्यकर्ता देखील घडवायचं श्रेय मी भारतीय जनता पक्षाला देईल. भाजपमध्ये आल्यानंतर मला शहराचा महामंत्री केलं गेलं. शहराचा महामंत्री झालो त्यावेळी कोरोनाची लाट वगैरे होती, तर कोरोना आपत्ती निवारण समितीमध्ये माझा समावेश करण्यात आला आणि सरकार, समाज, प्रशासन यांचं कोऑर्डिनेशन करण्यासाठी आम्ही त्या निमित्ताने प्रयत्न केला. त्याच्यानंतर पुन्हा दुसऱ्या टर्म मध्ये मला महानगराचा जिल्हा सरचिटणीस करण्यात आलं. त्याच्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 1 वर्ष आधीच जळगाव लोकसभेचा निवडणूक प्रमुख म्हणून माझ्याकडे दायित्व देण्यात आलं. हे सगळं करत असताना लोकांशी जोडणारे जे आमचे कार्यक्रम होते, मन की बात सारखा कार्यक्रम असेल, समाज उपयोगी मेरी मिट्टी मेरा देश असे काही कार्यक्रम असतील, आपल्या 15 ऑगस्टच्या दिवशी हर घर तिरंगा सारखे प्रकल्प असतील की ज्याच्यातनं देशभक्ती रुजवली जाते, अनेक रोग निदान शिबिरं जिल्ह्यामध्ये आयोजित करण्यात आली. तर त्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाची एक अशी यंत्रणा आहे की दिल्लीतनं एखाद्या कार्यक्रमाचं नियोजन झालं की तो कार्यक्रम 24 तासात मुंबईत येतो आणि 24 तासात मुंबईत तो गाव खेड्यापर्यंत, प्रत्येक बूथपर्यंत जातो. म्हणजे पार्लमेंट पासून तर पंचायत पर्यंत एक नेटवर्क आहे कार्यकर्त्यांचं, एक मेसेज, एक संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचवला जातो आणि त्याच्यावर आधारित कार्यकर्त्यांना विशिष्ट प्रकारचे काम असतील, उपक्रम असतील, अभियान असतील ते दिले जातात आणि त्या माध्यमातून जनसंपर्क कसा वाढेल, लोकांच्या समस्यांना आपण रिलीफ कसे देऊ शकतो, लोकांच्या समस्या आपण कसे सोडवू शकू आणि एकंदरीत लोकांना मदत कशी होईल, अशा प्रकारचे सारे अभियान आमच्याकडे असतात. आणि हेच अभियान या संघटन पर्वामध्ये आम्ही राबवतोय. साधारणतः अहिल्यादेवी होळकरांचं अभियान असेल, गुरुपौर्णिमेचं अभियान असेल, ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर तिरंगा रॅली काढायचं अभियान असेल, अशा अनेक प्रकारची अभियानं जी आहेत ती आम्ही जिल्ह्यापासून सुरू करतो. जिल्ह्यानंतर मंडलात होतात, मंडलातनं ती शक्ती केंद्रावर होतात, शक्ती केंद्रातनं ती आमच्या बूथपर्यंत होतात. तर बूथपर्यंत गेल्यानंतर बूथ प्रमुखाचा नेहमी खाली असणारा जो संपर्क आहे तो संपर्क अतिशय महत्वाचा आहे आणि तो सदोदित भारतीय जनता पक्षाचा असतो.
बरोबर. मोदी सरकारच्या स्थापनेला 11 वर्ष झाली केंद्रामध्ये. 11 वर्ष पूर्ण झाली. पूर्ण महिनाभर आम्ही जिल्ह्यातून थेट बूथपर्यंत सरकारची कामगिरी नेण्याचं काम केलं. मंडळामध्ये संकल्प सभा झाल्या, चौपाल सभा आमच्या शक्ती केंद्रावर झाल्या आणि आम्ही पॉम्पलेट घेऊन लोकांच्या दरवाजावर गेलो की मोदी सरकारनं 11 वर्षामध्ये या देशामध्ये काय काय केलं, शेतकऱ्यांसाठी काय केलं, गरीब कल्याणाच्या योजना काय झाल्या, भ्रष्टाचारमुक्त शासन कसं राबवलं गेलं, एक सुशासन कसं चाललं. तर सरकार करत असलेली कामगिरी जी आहे, जनतेप्रती सरकारचं उत्तरदायित्व जे आहे ते घेऊन आम्ही लोकांपर्यंत वारंवार सदोतीत जात असतो. जनतेच्या समस्या त्याच्यातून आम्हाला करतात आणि त्या पुन्हा समस्या आम्ही आमच्या चॅनलमधनं पक्षापर्यंत गेल्या की ते पक्षाकडनं सरकारकडे जातात आणि त्या समस्यांमध्ये मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला जातो. तर दीनदयाल उपाध्यायजी यांनी जे सूत्र आम्हाला दिलेलं आहे त्या सूत्राच्या आधारे आम्ही काम करतो. ते असं म्हणायचे की आपला आजचा विरोधक उद्या आपला प्रशंसक झाला पाहिजे आणि उद्याचा प्रशंसक परवा आपला समर्थक झाला पाहिजे, तेरवा तो आपला कार्यकर्ता झाला पाहिजे आणि तेरवा कार्यकर्ता झालेला आपला जो विरोधक आहे तो चौथ्या दिवशी आपला पदाधिकारी झाला पाहिजे. आणि एका विरोधकाचा पदाधिकारी होईपर्यंतचा जो प्रवास आहे या प्रवासामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे तर संवाद आणि संपर्क. तर हीच गुरुकिल्ली भारतीय जनता पक्षाची यशाची आहे. दिल्लीपासून गल्लीपर्यंत आमचे नेते हाच मंत्र कार्यकर्त्याला देतात की जनतेशी आपण संपर्क ठेवा, जनतेशी आपण संवाद साधा, जनतेच्या सुखादुःखामध्ये सहभागी व्हा. म्हणजे जनतेचं मन जिंकलं की जनतेचं मत आपोआप मिळतं. जनतेचं मत जिंकायचा मार्ग हा जनतेचं मन जिंकण्यातून होतो आणि मन जिंकण्याचा मार्ग हा संवाद आणि संपर्कातून होतो. त्याच धर्तीवर आम्ही काम करतोय. नक्कीच जनतेपर्यंत पोहोचवून त्यांचे कामं केल्यानंतर नकळतच ते लोक आपल्याला जोडतात आणि ऑटोमॅटिकली आपलं संघटन मजबूत होतं, त्यात तर शंका नाही. डॉक्टर साहेब, जसं की आपण सांगितले पक्ष संघटनेसाठी आपली पूर्ण यंत्रणा कशा प्रकारे काम करते, पण या पक्ष संघटनेदरम्यान नवीन लोकांचा मोठ्या प्रमाणात प्रवेश भाजपामध्ये होते. या परिस्थितीमुळे जे जुने कार्यकर्ते आहेत ते काही अस्वस्थ असल्यासारखे जाणवतात, तर त्यासाठी आपण काय करतायत? कोणताही पक्ष जो आहे तो अनुकूल काळामध्ये सत्तेत आल्यानंतर आपल्या विस्तारासाठी प्रयत्न करतो आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष देखील आपला जो विस्तार आहे तो विस्तार वाढवण्यासाठी प्रयत्न करतोय. भारतीय जनता पक्षाचे नेते आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय अमितभाई शाह यांनी अशी एक साथ दिली भाजपच्या कार्यकर्त्यांना की प्रत्येक बूथवर आपली शक्ती 51% कमी नसावी. भाजप विरुद्ध सगळे अशी परिस्थिती मध्यंतरीच्या काळामध्ये निर्माण झालेली होती लोकसभेच्या वेळी. तर त्याच पार्श्वभूमीवर भाजपच्या कार्यकर्त्याला असा संदेश दिला गेलाय की प्रत्येक बूथवर आपण 51% लढाई जिंकण्याच्या दृष्टीने सक्षम झालं पाहिजे. आणि त्याच्यामुळे पक्ष विस्तारासाठी जर कोणी चांगले माणसं असतील वेगवेगळ्या पक्षांमध्ये आणि ते भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेला स्वीकारत असतील, माननीय मोदीजींच्या केंद्रातील अजेंड्याच्या आणि विकसित भारताच्या अजेंड्याला आणि माननीय देवेंद्रजींच्या विकसित महाराष्ट्राच्या अजेंड्यावर जर त्यांचा विश्वास असेल, नेतृत्वाला मान्य करतील, विचारधारेला मान्य करतील, तर त्यांना पक्षात घ्यायला काही हरकत नाही. परंतु भारतीय जनता पक्षामध्ये संघटनेचं काम करणारा एक आयाम, संघटनेमध्ये देखील त्याच्यात अनेक आयाम आहेत, पण संघटनेचं काम करणारा एक भाग आणि निवडणुका लढवणारा एक भाग असं सेपरेशन आहे. तर त्याच्यामुळे सगळीच लोक आलेत, त्याच्यामुळे ते सगळ्यांना तिकीट भेटतील अशी गोष्ट नाहीये. तर त्याच्यामुळे नव्या जुन्यांच्या याच्याप्रमाणे निवडणुका जिंकण्यासाठी विचारधारेवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या अनेक ठिकाणी वर्णी लागलेली आपल्याला माहित असेल. आपण राज्यसभेमध्ये बघा, आपण राज्यपाल बनणाऱ्या मंडळीमध्ये बघा, आपण विधान परिषदेचे तिकीट बघा, आपण मंत्रिमंडळातले अनेक चेहरे बघा. तर भारतीय जनता पक्षासाठी आयुष्य वेचलेली माणसं, भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेवर प्रेम करणारी माणसं, ज्यांनी भाजप वाढवण्यासाठी योगदान दिलेली आहे, अशा माणसांचं योगदान जे आहे ते योगदानाचं मूल्यमापन करणारी स्वतंत्र यंत्रणा भाजपामध्ये आहे. त्याच्यामुळे नवीन प्रवेश झाले तर जुन्यांवर अन्याय होईल असं मला मुळीच वाटत नाही. प्रत्येकाला काम करण्याची स्पेस भारतीय जनता पक्षामध्ये मिळेल, कारण भारतीय जनता पक्षाचं ब्रीद आहे प्रत्येक कामाला कार्यकर्ता आणि प्रत्येक कार्यकर्त्याला काम, या अनुसार भाजप काम करते. त्याच्यामुळे नवीन कितीही प्रवेश झाले तरी जुन्यांवर अन्याय होईल असं मला मुळीच वाटत नाही. दोन्हींच्या राजकीय आकांक्षांना बळ देण्याचं काम, दोन्हींच्या राजकीय आकांक्षांना जस्टिफाय करण्याचं काम भाजपचं नेतृत्व करेल, तशी यंत्रणा भाजपमध्ये आहे. आमचा विचार परिवार असेल, आमच्या पक्ष संघटनेमध्ये काम करणारी मंडळी असेल, अशी यंत्रणा आहे. त्यामुळे कोणी अस्वस्थ व्हायचं काम नाही. प्रत्येकाला त्याच्या हक्काचा वाटा भारतीय जनता पक्षाच्या उत्तरच्या काळामध्ये नक्की मिळेल असा माझा विश्वास आहे. नक्कीच. आणि हा जो तुम्ही विश्वास ज्या जुन्या कार्यकर्त्यांना दिला तो त्यांना खरंच एक प्रेरणादायी ठरेल. डॉक्टर साहेब, आपण तरुण भारत लाईव्ह मध्ये आलात आणि एक दिलखुलास गप्पा किंवा चर्चेच्या माध्यमातून आपण आपलं जळगाव किंवा एकंदरीत जिल्ह्याविषयीची आपली भावना, आपल्या संघटनाबद्दल जे काही विचार आपण इथं मांडले, नक्कीच ते भविष्यात
तुमच्या संघटन वाढीसाठी अधिकच उपयोगी ठरेल यात शंका नाही. आणि त्यासाठी तरुण भारत परिवारातर्फे आमच्या आपल्याला शुभेच्छा देखील आहे. आपण तरुण भारत लाईव्ह मध्ये आलात त्याबद्दल मनस्वी आभार. धन्यवाद.